मित्रांनो, महसूल विभागाच्या 100 दिवस कृती कार्यक्रम आराखड्याच्या माध्यमातून 1 मार्च ते 31 मार्चपर्यंत या ठिकाणी जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येणार आहे। या अंतर्गत शेतकऱ्यांमध्ये जे काही मयत खातेदार असतील, या मयत खातेदाराची जी काही वारसाची नोंद आहे सातबाऱ्यावरती करण्यात येणार आहे। काय आहे सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहत आहात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल। या मोहिमेअंतर्गत तहसीलदार यांना जे काही नोडल अधिकारी म्हणून या ठिकाणी जबाबदारी देण्यात आलेली आहे। संपूर्ण राज्यभरामध्ये ई हक्क प्रणालीच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात येणार आहे। आणि जे काही मयत खातेदाराचे वारस असतील यांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे आणि त्यांची जी काही वारस नोंद आहे ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना आपली नोंद करून घेता येणार आहे। यामध्ये 1 मार्च ते 5 मार्चपर्यंत जे काही मयत खातेदाराची यादी आहे ती तयार करण्यात येणार आहे तलाठी यांच्या माध्यमातून ग्रामस्तरावरती। यामध्ये 6 मार्च ते 15 मार्च यामध्ये जे काही वारसा संदर्भातील संबंधित कागदपत्रे आहेत ती तलाठी यांच्याकडे जमा करायचे आहेत। नंतर स्थानिक चौकशी करून जे काही 16 मार्च ते 31 मार्च या कालावधीमध्ये जे काही नवीन फेरफार आहे ते मंजूर केला जाईल। अशा पद्धतीची या ठिकाणी माहिती समोर येते। विशेष मोहीम आहे ते वारसांना शेतजमिनीविषयी विशेष हक्क या ठिकाणी मिळवण्यासाठीची उपयोगी ठरणार आहे। या वारसाची आतापर्यंत सातबाऱ्यावरती नोंद झालेली नाही आहे, अशा वारसासाठी हे काही उपयोगी पडणार आहे। नोंद करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत तर जे काही वारस आहे त्याचा मृत्यूचा दाखला म्हणजे डेथ सर्टिफिकेट लागेल, एज प्रूफ म्हणून त्यांचं आधार कार्ड लागणार आहे। बाकीचे काही जेवढे वारसदार असतील त्यांचे सर्वांचे आधार कार्ड, त्यांचं जे काही ॲड्रेस प्रूफ लागणार आहे, त्यांचा पत्ता इथे लागणार आहे आणि त्यांची काही मोबाईल नंबर असेल आणि विविध नमुन्यातील शपथपत्र आणि स्वयंघोषणापत्र एवढं या ठिकाणी लागणार आहे। आणि एवढं सर्व जे काही डॉक्युमेंट्स आहे घेऊन आपल्याला जे काही अर्ज आहे करून ई हक्क प्रणालीच्या माध्यमातून अर्ज करताना तुमची काही वारस नोंद आहे ते होणार। तर अशा पद्धतीचे मित्रांनो जे कोणी शेतकरी असतील ज्यांचे या ठिकाणी वारस नोंद राहिली असेल त्यांच्यासाठी ही जी आहे ती संधी उपलब्ध झालेली आहे। तर जे कोणी ओळखीचे असतील शेतकरी असतील ज्यांना नोंद करायची असेल त्यांना जिवंत सातबारा या मोहिमेअंतर्गत त्यांची नोंद करता येणार आहे। तर जे कोणी नोंद करायचे राहिले असेल त्यांना या संधीचा लाभ घ्यायचा आहे, अशा पद्धतीचे आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे। अशा पद्धतीचे मित्रांनो हे महत्त्वाचे असे अपडेट होते। जे कोणी आपले शेतकरी ओळखीचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा। अशाच महत्त्वपूर्ण माहिती नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।